नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे. विषय असा आहे, बरेचसे मित्रमंडळी वगैरे हेच विचारत असतात की दादा, तुला गाव का आवडतो? आयुष्यभर तू मुंबईत दिवस काढलास, शहरात काढलास, आणि ह्या वयामध्ये गाव का आवडतो? आणि फोन पण तसे येतात आणि गावाला भेटले तर हेच म्हणतात, तुझं बाबा गावाला कसा काय राहतोस हे ते. पण एवढंच मी त्यांना सांगू शकतो या व्हिडिओमधून. आणि खास व्हिडिओ बनवायचं हेच कारण आहे मला. आता म्हटलं कामाला जातो तर कामाला जाता जाता आपण व्हिडिओ बनवूया. कारण गाव नाही त्याला काय नाही, आणि गावचं सुख असं कुठेही तुम्हाला मिळणार नाही. म्हणून गावाला जे सुख आहे ते जे तुम्ही याल गावाला कधी, तेव्हाच तुम्हाला ते कळेल गावचं सुख हे काय आहे आणि गाव का आवडतो. आणि कसं असतं ना मित्रांनो, आता आपण जाऊया पुढे बोलत बोलत. कारण मी आता काजूमध्ये जातो आहे. काजूचं काम अजून चालू आहे. 2 बागेचं काम चालू होऊन गेलं. आता 3री बाग आहे भावाची, अनिलची, तिचं काम चालू आहे. तर म्हटलं जाता जाता त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर पण देऊया. जरी गावी भेटले मित्रमंडळी तरी हेच विचारत राहतात, तुला एवढा गाव का आवडतो? गावी कसा काय राहतोस? एकटा कसा काय राहतो? आवड असली ना का सगळ्या काय गोष्टी बरोबर होतात. फक्त माणसाला गावची आवड पाहिजे. आवड असली का सवड निघते. पण मला गाव खूपच आवडतो. त्याला कारण काय आहे? आणि तुम्हाला पण सांगतो मित्रांनो, जर का रिटायर झालात, नक्की तुमच्या आणखी 10-20 वर्ष पुढे जातील जर गावाला आलात तर. कारण मुंबईला एका ठिकाणी राहून अंगाचा एकदम गोळा होऊन जातो. आणि बघा आता 3:25 झाले आहेत. मी आता या थोडंसं आता हे झालं आहे, ऊन तर जास्तच असतं इकडे, पण त्याच्यामध्ये आम्ही काम करायला आलो आहे. तर म्हटलं बरेचसे नेहमी हेच विचारत असतात की दादा, गावी का राहतोस आणि तुला गावी एवढी मजा काय येते? माझी 2-3 कामं चांगली होतात. आपलं एक घर आहे, घराची साफसफाई होते, थोडीशी जमीन जागा आहे, तिकडे लक्ष राहतो. आता थोडीशी काजूची झाडं वगैरे लावलेली आहेत, तिकडे बघता येतं व्यवस्थित, त्याची देखभाल करता येतं. ह्यासाठी गावी. आणि आपलं हे व्हिडिओचं तर आपल्याला माहिती आहे चालूच असतं. आता ह्या 2-3 गोष्टी आहे, त्यामुळे मला गाव हा खूप आवडतो. आणि आता आपण बघूया, आपण जाऊन की मी पण काम कसं करायला शिकलो आहे आता ते. कारण का खरोखर जर आपल्या शरीराची हालचाल जर असेल तर आपले दिवस पुढे जातील. वयाप्रमाणे आपल्या ह्या गोष्टी सगळ्या कराव्या लागतात. कारण ह्या वयामध्ये जर आपण तुम्ही मुंबईला राहिलात, शहरात राहिलात, बसून राहिलात, तर नक्कीच म्हणजे हातापायचा गोळा होऊन घरातच आणि आजार पण येतं. पण इकडे मी एकटाच असतो, तुम्हाला तर माहिती आहे. सकाळी उठल्यावर थोडंसं डाळ पाणी, काय भाजी, काय जर जे जमेल तसं बनवायचं दिवसभराचं, आणि काय असेल कामाला तर कामाला यायचं. असं आपलं हे काम आहे. आणि जरी माझं स्वतः जरी मी जेवण बनवलं तरी मला कंटाळा येत नाही. बहीण पण आता आलेली आहे, ती पण सोबतीला असते आता म्हणा. पण जरी मी एकटा असलो तरी जेवण बनवायला वगैरे काय कंटाळा नाही. पण त्याच्यात आणखी मजा येतं. आपलं सकाळचं जेवण बनवून ठेवलं दिवसभराचं का काय काम असलं तर काम करून आलं. तर यासाठी म्हटलं तुम्हाला की व्हिडिओ एक बनवूया, का गाव आवडतो. आणि ज्यांना गाव नाही त्याला काय नाही. खरोखर जर तुम्हाला गाव किंवा आपलं आयुष्य पुढे वाढवायचं असेल तर रिटायर झालात तर नक्की तुम्ही गावी या. आता का आपल्या मुलाबाळासाठी मुंबईला किंवा शहरात राहावं लागतं, पण आपल्याला 10-1 वर्ष पुढे काढायचे असतील तर तुम्हाला हा गाव पाहिजेच, गावाला आलंच पाहिजे. तर मी हे बघा, एवढं मोठं जंगल आहे, एका साईडला ही घरं आहेत, निवांत, कसलं टेन्शन नाही. बघा आजूबाजूला कोण घरं आहेत काय? हे बघा, हे इथे एकटंच घर आहे, मोरे यांचं आहे. आणि या इकडे आमच्या काजूची झाडं इकडे आहेत, समोर दिसत आहेत ना, बघा. आता तिकडे आम्ही काम काढलेलं आहे. आता फायनल आहे, 2 दिवसात काम होणार आहे पूर्ण, की मग मी मुंबईला जाणार आहे. थोडे दिवस आराम करणार, परत येणार आहे. हे बघा, आता थोडंसं दाखवतो सुद्धा काम कसं करायचं आहे, कसं काम करतो ते. तर म्हटलं तुम्हाला कळू दे गावाला का राहतात ते सुद्धा, आणि गावाला काम मी करायला लागलो ते पण तुम्हाला दाखवतो कसं काम करतात ते.
ओके. हे बघा मित्रांनो, तुम्हाला एक दाखवतो. हे बघा, ही काजू आहे, काजूचं झाड आहे. या काजूच्या झाडावरती या सगळ्या वेली चढलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं, ह्या वेली आहेत ना मित्रांनो, मी दिसतोय ना, हा हा, ह्या ज्या वेलीमुळे हे झाड मरून जातं. म्हणून वरती जे आलेल्या वेली त्या काढून टाकायच्या असतात. फक्त कुवले वगैरे असतील ना तर सांभाळून काम करावं लागतं. का माहिती आहे, सांगतो तुम्हाला. हे का करावं लागलं, राहिलं नसतं, पण माणसं कोणीकडे मिळत नाही. त्याच्यामुळे हे काम नंतर करणार. आणि आता मी 2 माणसं केली आणि म्हटलं आपण पण मदत करायची आणि काम करून टाकायचं. आता जर ह्याला जो लावला तरी ही काय होणार आहे, काज मरून जाणार. जर हे आता राहिलं असतं ना तर काज हे झाडच मेलं असतं काजूचं. म्हणून हे वर्ष काढून टाकतो आता आम्ही. त्याबरोबर म्हटलं तुम्हाला दोन्ही पण कामं होतील आपली. एक तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पण मिळालं आणि म्हटलं चला आपण काय कामासाठी आलो ते पण दाखवूया. वेली चढलेले असतात. कशा वेली चढलेले आहेत. तुम्ही पूर्ण दिसत नाही का? दिसला चालतं. अर्धा डोकं तेवढं दिसतं. दिसू दे. चल, हे बघा असं हे काढावं लागतं आहे. आता तुम्हाला मी दाखवतो. आता एक एक कशी साफ केलेली काजू, हे बघा मोकळी करून टाकली त्याला. असं सगळं वेली त्याच्यावरती चढलेल्या होत्या. आता ह्या इथे 100 काजूची झाड आहेत. त्याच्यातली 30 ते 40 झाली. तर म्हटलं तुम्हाला सांगितलं की काम करता करता दोन्ही आपला व्हिडिओ होत आहे. एक मी काम करतो ते पण तुम्हाला दाखवलं काम काय चाललं आहे. आणि मुंबईला वरून गावाला का राहतो ह्याचं पण तुम्हाला याच्यातून उत्तर मिळालं असेल. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.